नमस्कार मंडळी. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांचा विजय झालाय. तर माढा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलेले पंढरपूरचे सुपुत्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी मोठं मताधिक्य घेऊन राज्यामध्ये मोठा करिश्मा घडवलाय. माढा मतदारसंघातील विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांचा काल मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सत्कार केलाय. या सत्काराची चर्चा सध्या पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रात जोरदारपणे सुरू आहे. त्याचं कारण आहे आगामी येणाऱ्या पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुका. हो, पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या बाबत सर्वसामान्य पंढरपूरकरांसह राजकीय वर्तुळामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये मोठ्या उत्सुकतेचं वातावरण आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही भालके गटाची विकास आघाडी आहे आणि शहर विकास आघाडी ही परिचारक गटाची आहे. तर ह्या दोन आघाड्यामध्ये चुरस असणार अशी चर्चा रंगलेली असतानाच आता अभिजित आबा पाटील आणि दिलीप बापू धोत्रे आणि समविचारी सर्व मंडळी एकत्र येऊन आणखी तिसरी आघाडी उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारणही तसंच झाले. काल अभिजित आबा पाटील यांचा सत्कार मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केला. यावेळी आमदार अभिजित आबा पाटील यांनी आगामी निवडणुका आपण सर्वांनी मिळून लढूयात असा शब्द दिलीप बापू धोत्रे यांना दिलाय. त्यामुळं या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार, कोणकोणते पॅनल या निवडणुकीमध्ये आमने सामने येणार याबाबत चर्चा आहे. तर या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी नेमकं दिलीप बापू धोत्रे सत्कारानंतर आमदार अभिजित आबा पाटील यांना काय म्हणाले आणि आमदार अभिजित आबा पाटील हे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना काय म्हणाले या संदर्भात सर्व काही जाणून घेण्यासाठी त्यांच्या दोघांचेही भाषणं नक्की बघा. मी निवडणूक लढवली, निवडणुकीत जय पराजय अपयश आलं, निवडणुकीत काय झालं काय नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, पंढरपूरला माहित आहे. पंढरपूरच्या हजारोच्या संख्येनं लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं, पण पंढरपूर मतदारसंघात भाजपने रेडीचा डाव खेळलाय. लक्षात आलं का? आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते सिद्ध झालंय. त्यामुळे मी काय नाराज नाही. कारण कसं आहे की जर मला तुम्ही लोकांनी मतदानच केलं नसतं तर आता तुम्ही आलाच नसता. बरोबर आहे का नाही? त्यामुळं आपल्याला सगळ्या लोकांनी मतदान केले आणि सगळ्या आनंदाची गोष्ट काय की सगळ्याला माहित आहे आबा आणि बापू एक आहे. बरोबर आहे का नाही? अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे. मग आबा आमदार म्हणजे मीच आमदार आहे. त्यामुळं आपल्याला यापुढे सुद्धा एकदम जोरात आणि ताकदीनं काम करायचं आहे. सगळ्यांनी यापुढं आबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. ज्यांच्या ज्या काय अशा अपेक्षा असतील, कामं असतील, कधी आता बघा या ठिकाणी दत्ताजी राजपूत आहेत. भारतीय जनता पार्टीचं पद असताना देखील त्यांनी आपल्या प्रेमाखातीर आज आपल्यावर ते आलेत, आपल्यावर काम करतात. अशा अनेक असंख्य लोक आपल्याबरोबर जुळणार आहेत. आपल्या घरातला आमदार झालाय म्हणून प्रचंड मोठ्या जल्लोषात आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याला पाहिजे फड कुठला बी असला तर कुस्ती मारता आली पाहिजे. पंढरपूर असतो तर ह्याच्यापेक्षा जास्त मताना आलो, परंतु ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्या ठिकाणी निवडणूक लढलो. निवडणुकीतनं लोकांनी खूप मोठी साथ दिली आणि यामध्ये आपल्याला सगळ्या तमाम लोकांनी जे शब्द दिले ते शब्द पूर्ण करण्यासाठी आता विठ्ठलाचा आशीर्वाद आहे, ते ताकद देईल, शक्ती देईल. मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की मी अभिजित आमदार झाला म्हणजे दिलीप बापू आमदार आहेत. बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे. ज्याचं काय काम पडेल त्या ठिकाणी आम्ही बापू त्या ठिकाणी सार्थपणे आपलं काम सगळं सोडवू. उद्या धरून चाला काही जण लोक अफवा सोडतील. आता मला सांगा एखाद्या पॉलिटिशियनला काम आहे किंवा एखाद्या तहसीलदारकडे काम आहे पंढरपूरच्या आणि मी जर फोन केला असं असं काम करायला तर ती म्हणणार आहे तुम्ही माड्याचा आमदार आहे त्याला मग पुन्हा. त्यामुळं आमदार कुठलाही असला तर काम ही मात्र तुमचं करायला काय. आणि माढा मतदारसंघातला आमदार असलो
आता मंगळवेढ्याचा आमदार इथलं करतोय म्हणल्यावर मला माढ्यात मी पंढरपूरचा जाईल. त्यामुळं आपली कामं कोणीही काही काळजी करू नका. त्या ठिकाणी आम्ही सोबत आहोत. आत्ताच यांनी एक सूचना मांडली नगरपालिकेची. मी तर त्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगितलं की उद्या ज्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली, पंढरपूरबद्दल विजन, पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी आजपर्यंत कोणी मांडला नाही. मी मांडत सातत्यानं आलोय आणि लोक त्याला साथ देतील. आणि उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील मला खात्री आहे की बापू, आपण उद्याचं अधिवेशन संपलं, माघारी आलो की आपण काय करू, वार्ड वाईज प्रत्येक वार्डातली 100 लोकांची चहा प्यायला जाऊ. किती वार्ड आहेत तेवढ्या प्रत्येक वार्डात 100 जण या गावात घरी जर चहा प्यायला गेलो तर तेवढी मतच फिट झाली, प्रचारच झाला. आणि आता ही काय आमदार नाही ती, ही आजी माझी म्हणूनच येणार, आपण चालू म्हणून जाणार आणि सुरुवात आमच्यापासूनच करा. आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत मला खात्री आहे पंढरपूर शहर जसं माढा मतदारसंघातल्या लोकांना त्या ठिकाणी विश्वास बसला, तसं माझं हे तर गाव आहे, लहानाचा मोठा झालोय, नक्की लोक साथ देतील. आणि ज्यांच्याकडे 40-40 वर्ष त्या ठिकाणी सत्ता आहे त्यांनी मात्र शहराचं काय केलंय हे आत्मपरीक्षण करण्याची ही पुढची निवडणूक असणार आहे. जानेवारी महिन्यात मला वाटतं की निवडणुका लागतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका. या निवडणुकीत आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा हा झेंडा हातात घेऊन आपल्याला या शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचं. जे आपल्या मनामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल, रस्ते असतील, गटारी असतील, आपली उद्यानं असतील, जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पुढच्या काळामध्ये आपण सोडवण्यासाठी नक्की वाटचाल करूया. मला या निमित्तानं बापू आणि मी गेले 20-25 वर्षी एकत्र आहे. आज तुम्हाला पण माहिती आहे किती तर जण येतात जातात, बापूला सांगायचो बापू त्यांचं काय खरं नाही, मीच खरा आहे. पण बापूनं अनुभव घेतल्याशिवाय काय आमचं ऐकलं नाही. आणि खरं ते खरं आणि खोटं ते खोटं, दूध का दूध पाणी का पाणी झालं. आता मला खात्री वाटते आता बापू त्यांचा अनुभव घ्यायला जाणार नाही. किती साहेब झालं तर मी बापूशी संबंध काय मात्र कमी होऊ दिला नाही. बापून दुसऱ्या दिवशी भाषण केलं, मी संध्याकाळी फोन करायला बापू म्हणे, आमचं दोघांच दोस्ती मात्र कायम ठेवली. राजकारणाच्या पलीकडे नातं जपलं. बापूचं घर, माझं घर, एकमेकाचे जे ऋणानुबंध आहेत हे कायमस्वरूपी राहतील. आणि ते राहण्यासाठी पुढच्या काळात बापू मगाशी जसं आता बापूंनी सांगितलंय की एकत्र करू, त्यामुळं आता काय अडचण नाही, एकत्र आपण सगळे करूया. आणि उद्याची निवडणूक ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विचाराचा त्या ठिकाणी नगरपालिकेची सर्व लोक येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित विकासाची आपण अजेंडा राबवूया, विजन घेऊया आणि आपण सगळेजण त्यासाठी साथ द्याल. मला गल्ली म्हणून आता पांडुमामा आहेत, लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलो, बघितलंय की आज पांडुमामा आमदार म्हणून त्या ठिकाणी तुमचा एक मुलगा उभा आहे आणि त्याला आज आपण सगळेजण आशीर्वाद द्यायला आलात. आपलं सर्वांचं प्रेम, आशीर्वाद कायमस्वरूपी माया पाठीशी राहावा. आणि मी एवढं आपल्याला खात्रीनं सांगतो, कुठलीही काही अडचण आली निम्म्या रात्री त्या ठिकाणी आम्हाला हाक मारा. मी असेल, बापू असेल, आपल्या कायम सातत्यानं आपल्या सेवेत असो. आम्ही कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी उभा असू. आपला कुठलाही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी कुणाच्याही दारात जायची वेळ तुम्हाला येणार नाही. आम्ही सक्षमरित्या तुमच्या बाबतीत काम करूया, कारण कुणाच्या दारात जायला ते आमदार नाही, त्यामुळं आपणच त्या ठिकाणी सत्तेत आहे. त्यामुळं कुणाच्या दारात जायची काय भानगड करू नका. आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत आणि उद्याच्या काळामध्ये बापू, आम्ही आणि आपले सर्व सहकारी आपण एक चांगला विचार या शहरात, आपल्या भागात त्या ठिकाणी करूया. आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपली सर्वांची साथ
मला कायमस्वरूपी मिळेल. मी मगाशी बोललो तसं खूप मोठे सत्कार आयुष्यात मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाले. पण गल्लीतला, ज्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो, जिथं मी डळलो बागडलो, त्या सगळ्या माझ्या आपल्या माणसाकडनं जो घरचा सत्कार होतोय त्याचं मोल हे दुसऱ्या कशात येऊ शकत नाही. आपल्या सत्काराचा नम्रपणे स्वीकार करतो आणि आपल्या शुभेच्छा, आपले आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहावे एवढी विनंती करतो.